बाप्पाच्या सानिध्यात मोठे झाले. 18 वर्ष दारिद्र्य भोगलं देवा. 18 वर्ष दारिद्र्य भोगत असताना सुद्धा की आतापर्यंत दुःखच भोगण्याचं वाटत होतं. निदान लग्न झालं नंतर तरी सुख मिळेल या अपेक्षेने माझं लग्न झालं. पण लग्न जाऊन सुद्धा काय उपयोग त्याचा. तो काही माझ्या पदरी नाहीच रे देवा. अशी निराशा होते देवा. दाग दागिने मोती मागे काही नको मला. माणसाला फक्त मानसिक समाधान असतं देवा. ते मानसिक समाधान नसेल तर देवा का आता मला कशासाठी आतापर्यंत रेषेच्या मार्गावरती जात होते. मला प्रश्न होता मी कधी यांना बोलली नाही. 3 दिवस झाले घरात सुद्धा भेटले नाही. 3 दिवस मी उपवासाने कसे जगू मुलाला नेत्रावाटी एकसारखी गंगा उडा वाहतात. पण ते पुष्णासाठी मायाची माणसं कशासाठी जगू देवा. माझ्या जीवनात मी एखादा विचार करते. विचाराचं कावड कसं माझ्या हाताला खायला लागतंय देवा. पाण्यात पडलेल्या ठेकड्याप्रमाणे माणूस तुला दाखवून विरगायला जातोय. तद्वत माझी अवस्था होती रे देवा. कशासाठी करू. जर सुगम नसेल तर का जगावं. दिवसामागून दिवस लोटताय. वर्षामागून वर्ष लोटताय. त्यांच्यात काही बदलच होत नाही. तर मी काय शिखरापर्यंत किती दिवस जाऊ. किती दिवस करू. नीट आलाय मला कंटाळा आलाय. माझ्या जीवनाचा संसाराचा नाट्य शिकव. काय उपयोग देवा. जीवन जगण्यापेक्षा प्रीती वाचून सारखं माझं मन झालंय. त्याच्यासाठी प्रीती वाच प्रीती वाचून
दत्ताराम परपवाडी देवस्थान पंच यांनी माझ्या अल्पशा कलेला बहुमोल पारितोषिक दिले. तसेच तन्मय दीपक मेस्त्री पार्थ गुरुदास कुणकेरकर या दोन्ही नाट्यरसिकांना 150 रुपयाचं बहुमोल पारितोषिक दिले. सर्व नाट्यरसिकांचे आभार म्हणून माझ्या आरोग्य दशावतार नाट्यमंडळातर्फे याचा स्वीकार राग कुणाचा आला पाहिजे एकांतात होतो. एवढ्या 36 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र माझ्यापर्यंत आला. देव म्हणून आदरातिथ्य केलं. स्फटिक बसायला जागाही दिली. देव म्हणून नाम ठासलं मी त्याच्या पायावर. मग ते काय पण देव म्हणण्याच्या योग्यतेचा नाही. असं काय केलं? काय केलं? काय केलं? काय म्हणते कुठी ज्या जन्मगार घरात जन्माला आलेली चंद्रिका त्या चंद्रिकेचा कोणत्या पतीला राग नाही येणार? आपल्या पत्नीचा स्वाभिमान असतो. देव म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला. मग ऐकायला तयार नाही. ऐकायला तयार नाही. मनस्ताप आणला त्याला माझा. अरे देवा, त्या देवाची देवघेव घेतली मी. तरी ऐकायला तयार नाही. एवढं सांगून शब्दानं शब्द व्हायला रूपांतर संघर्षात झालं. कसला देव पाठीला पाय लावून पळाला. मनस्ताप देवाची जीव आली होती. तो बोलला तुमच्याबद्दल स्वाभिमान आहे म्हणून माझा श्वास माझा प्राण माझा सारे सगळं हो ना. पण चंद्रिके काय या साऱ्या प्रकारात मनस्थिती माझी बिघडली. मनस्थिती बिघडली. मन माझं चंचल. यासाठी काय करावं? विचाराचं विचारचक्र चालू झालं. अस्थिर मन जर स्थिर करायचं असेल तर एकच पर्याय माझा. स्थिर व्हायला हवं याच्यासाठी. पहा माझं शरीर कसं काय झालं याच्यासाठी एकच मार्ग. काय करायचं सांगा ना. दारू प्यायची आहे मला. काय मला मदिरा प्राशन करायची आहे. अंतर्गृहात जे काही असेल ते घेऊन जो बाजारात घेऊन विकतो ते काही मोल येईल ना त्याच्यातून दारू पिता पुरेशी मागणी एक वेळा
सावलीतील चूल पेटू शकते, माझी मदिरेची तहान भागू शकते. मला सांग, बायकोची इच्छा वेळोवेळी कोण पूर्ण करतो? पती. होईल तिचा नवरा पूर्ण करतो. मग जर नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची वेळ आली असेल तर बायको काय करेल? बायको नवऱ्यासाठी हवं ते करेल. आणि जी बायको नवऱ्याची इच्छा पूर्ण करत नाही तिला पत्नी म्हणून सांगत सॉरी करत होतो. होईल ना? होईल ना? सॉरी करत. मग काय तुला लागलेली भूक शांत होऊ शकते, माझी मदिरा मला मिळू शकते. तू दारू पिल्यानंतर माणसात येणार. हो ना? सांगा ना, स्वामी तुमच्यासाठी काय करायचं? याच्यासाठी एकच पर्याय मागे, तुमच्या हाताने नाही. मी तुमच्या स्वामीला तुमच्यासाठी जन्म काय करायला हवं? मग माझी इच्छा पूर्ण करायची असेल तर मणिमंगळसूत्र माझ्या काळजावरती दगड फेकला. सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू असतं. सौभाग्यवती स्त्रीचं लेणं म्हणजे मंगळसूत्र असतं. तिच्या हाती हिरवा चुडा कुंकू चोपल्यासाठी लागतो तर तिच्या सौभाग्याचं लेणं असतं. आणि हे सौभाग्याचं लेणं मंगळसूत्रासाठी लागतं. फक्त स्वतःची भूक भागविण्यासाठी. कुणी घातली ना? तुम्ही घातली ना? तुम्ही घातली ना? मग मला सांग, जर मी तुला मणिमंगळसूत्र घातलं, हो, मग मी जिवंत आहे ना? तुम्ही गेलो, तुम्ही जरी जिवंत असलात मंगळसूत्र नाही दिला. या मंगळसूत्र तुला
तिच्यावर एकाच कारणासाठी तुझ्या हाती असणारे पवित्र मणिमंगळसूत्र माझ्या स्वाधीन काय म्हणतोय? तू कोण हे आधी मला समजू द्या. मग ऐक, मला यक्षराज म्हणतात. इथं का? एकाच कारणासाठी जे तू कृत्य करतो आहे, हा अनिती अत्याचार करतो आहे, हा अधर्म कुठेतरी थांबला पाहिजे. आणि म्हणूनच माझी पावलं हितवर वाढलेली आहे. आणि म्हणूनच तुला सांगतोय, तुझ्या हाती असणार आहे पवित्र मणिमंगळसूत्र. या यक्षराजाला हवंय. तुझं लग्न झालं? हे म्हणतोय. मी काय विचारलं? लग्न झालं तुझं? हे भार. मग जर लग्न झालं तर तुला तुझ्या बायकोने सांगितलेलं नाही? काय ते? नवऱ्या बायकोच्या भांडणात तिसऱ्यानं पडायचं नसतं, तिसऱ्याचं नवी कांटण होतं. कारण नवरा बायको सकाळी भांडली, सायंकाळी हे कुटीर नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्यानं पडतोय. तिसऱ्याचा कांडण होता असं म्हणतोय. पण माझं काही झालं तरी चालेल, पण तुझ्या जवळ हे पवित्र मंगळसूत्र मी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या पत्नीनं तुझ्या गटी प्रेमाची प्रेममाला अर्पण केली, तुझ्या संसारात पदार्पण केलं, त्याच पत्नीनं तुझ्याकडे सौख्यापासून नष्ट करण्यासाठी तत्पर करा. हे पातक तुझ्या माती. अरे स्त्री हत्यासारखं मत पातक तुझ्या माती आलं. मला सांग, बायको कुणाची? बायको तुझी. मग माझ्या बायकोचं काय करावं हे मी ठरविणार, तू सांगणार हो. जरी असं असलं तरी बायको तुझी असली बाबा, तरी स्त्री हत्या. ऐक, माझ्यासारख्या बापाला हत्येचं आणि पापाचं काहीच सांगू नकोस. पालत्या घरावर शहाणा माणूस कधी पाणी होतच नाही, ही मूर्खाची लक्षणं आहे. त्यामुळं चला, मी जो हितवर आलो तो केवळ एकच उद्दिष्ट, एकच समोपचाराच्या बोधानं सांगण्यासाठी तुला तत्पर होतोय. ऐकलं असेल तर ठीक, न पेक्षा तुझ्या जवळ मणिमंगळसूत्र घेऊन गेल्याशिवाय राहणार. तू आतापर्यंत कित्येकांना मारिलं शिलाई, मी नाही म्हणत नाही, कारण समोर असणारा योग घ्यायला मी कधी समजत नाही. पण एक गोष्ट झाली खेळ, तू मारिलं असशील, पण माझ्यासारखा अजून तुला सापडलेला नाही. या विश्वाच्या माझ्यावर नियतीला शहराला समाशय ठेवलेले, हाताची पाचही बोट सारखी नाही, पावसाळ्या पाहिजे म्हणून झालेला नाही, पाहिलेल्या पावसाळ्यात अनुभवले किती, याला फार महत्व आहे. कारण अनुभवासारखा दुसरा गुरु या विश्वाच्या माझ्यावर कुणी नाही, तो कुटीराजवळ आहे. तुझ्यासारखी बाहुली मी खेळवली आणि नाचविली सुद्धा आणि शेवटी संपविली. हे कुटीर, आतापर्यंत किती बाहुली खेळविली असशील, पण या यक्षराजाच्या स्वभावाची कल्पना तुला करायची नसेल. त्या पितृदेवतेचा घात केला, पितृहत्येसारखं मत पातक तुझ्या माती आलं. अर्थात अजूनही तुला समोपचाराच्या बोधानं हा यक्ष सांगतोय. अरे या यक्षाकडून तुझा सेवन होऊ नये असं तुला वाटत अजूनही सावध हो. मृत्यू माझा जिगरदोस्त, ज्यावेळी मातेचा गर्भमय पडदा फाडून मी जन्माला आलो ना, त्याच वेळी मृत्यूच्या हाती हात दिले. मृत्यू उद्याचा तुझ्या रूपाने आता आला असेल, असं स्वर्गाची पाहिली जाईल, पण जिवंत राहिलो ना, तुझं काय करण्याचा विचार करतो. तुझ्यासारखे पतंग आतापर्यंत या दिव्यावर धडक घालण्यासाठी पुष्कळ आले, पतंग जळाले, दिवा अजूनही उभा आहे. मग त्या दिव्याला या हा यक्ष जिवंत गाळल्याशिवाय राहणार नाही. जिवंत गाळणार, जिवंत गाळणार. हो, तुझ्या बापाने घरात तुझ्या जीवाला या यक्षराजाची
दारूच्या अड्ड्यावर जाण्यासाठी तत्पर होत होता आणि ती अत्याचार पितृ हत्या केलीस. एवढंच नव्हे, जीवनात स्त्री हत्या, पितृ आणि स्त्री हत्याचा महात्मा तुझ्या माती आलं. पण वेळा अरे समजावणीच्या बोधाला सांगण्यासाठी हा यक्षराज तत्पर झाला. ऐकला नाही, पण अजून सुद्धा सुसंधी तुझ्या जीवनात आली होती. आणि ती कोणती असेल तर देवता तीर्थ देवांचा अधिपती देवराज इंद्र तुझ्यापर्यंत आला. तुला समजावणीच्या बोधाला सांगण्यासाठी तत्पर झाला. त्या देवराज इंद्राचं सुद्धा ऐकण्यासाठी तत्पर झाला नाही. त्या देवाची देवखेव केली. पण त्याच वेळी त्या देवराज इंद्रानं तुझा शेवट केला असता. पण देवतांचा अधिपती देवराज इंद्र असल्या कारणानं त्या रूपात तुला मारू शकला नाही. आणि म्हणूनच हे यक्षरूप धारण त्या देवराज इंद्रानं केलं. हो यक्ष म्हणजे देवराज इंद्र हो. या यक्ष रूपानं तुझा शेवट करण्यासाठी झालो. आतापर्यंत तुमची केलेली बाबा त्या ब्राह्मणाचं प्रायश्चित्त करायला हवंय. त्याच्यासाठी जीवनात मार्गक्रमण करीत असतो. दक्षिणादी शमधर्म महाराज यांनी आपल्या दरबारी आम्हाला पाचारण केलं. काळी कशा करीत असेल तर एकाच कारणास्तव पाप पुण्याचा मूल्यमापन करो. प्रत्येक मनुष्य प्राण्याची आयुष्य मर्यादा संपली असेल त्या मनुष्य प्राण्याचे प्राणहरण करा. हा नित्यशा काम कुणाचा असेल. शाश्वत जगाचे धर्मराज पुण्यवंतांचे प्राणहरण करणं हे धर्मराज महाराजांचं कर्तव्य. आणि जो पापी मानव असेल त्याला पापाचरणाने अभिचार केला असेल त्या पाप्याचे प्राणहरण करणं सांप्रदाय यमदूतांचा हो. या क्षणी आमचे महाराज हे दूत हो या दरबारी नसती रावता. चला चला प्रस्थान करा. प्रस्थान करा ते मृतभूमीच्या दिशेला. पापी माणसाचे प्राणहरण करा आणि पुनश्च त्वरेन या यमपुरीपर्यंत यावं. याच वेळी मंगल आशीर्वाद घेतला. वायू वेगाप्रमाणे प्रयाण केलं ते या मृतभूमीच्या दिशेने. एखादा पापी मानव जर का दृष्टी त्या पाप्याचे हेच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी याच वेळी या मृतभूमीवर आलाय. एक सारखा या गंगा एक सारखा घेरट्या घालतोय. एक सारखा घालतोय. सारखा मनुष्य प्राणी
माधवे या